चांदोबा रामायण 53वा भाग। अगस्त्य महर्षींनी रामाला सांगितले की सुकेशाचे पुत्र माल्यवान, माली आणि सुमाली लंकेत निवास करून आपल्या पत्नी आणि मुलांसह निश्चिंतपणे राहू लागले। वर प्राप्त झाल्याच्या अहंकारामुळे त्यांनी तिन्ही लोकांत छळ मांडला आणि पुढे असे म्हणाले, राक्षसांनी दिलेल्या यातना सहन न झाल्यामुळे देव आणि ऋषी महेश्वरांकडे गेले आणि म्हणाले, हे जगदरक्षक, सुकेशाच्या पुत्रांनी ब्रह्मादेवाकडून वर प्राप्त करून अहंकारात येऊन स्वर्गातून देवांना हाकलून दिले आणि त्यावर स्वतःचा अधिकार प्रस्थापित केला। त्यांनी मुनींचे आश्रम आणि गृहे ओस पाडली। ते स्वतःलाच ब्रह्मा, रुद्र, विष्णू, इंद्र, यम, वरुण, चंद्र आणि सूर्य म्हणवून घेत आहेत। प्रत्येक क्षणी युद्धासाठी सज्ज असलेल्या त्या राक्षसांपासून आमचे रक्षण करा, असे म्हणत त्यांनी भयभीत होऊन प्रार्थना केली। परंतु महेश्वरांचे सुकेशावर प्रेम होते, म्हणून त्यांनी त्यांना सांगितले, हे देवांनो, हे महर्षींनो, त्या राक्षसांचा वध करणे माझ्यासाठी शक्य नाही। त्यांचा मृत्यू माझ्या हाती नाही। माझे वचन मानून जर तुम्ही विष्णूंकडे गेलात तर ते निश्चितपणे त्यांचा वध करू शकतील। देवांनी महेश्वरांचा जय जयकार केला आणि विष्णूंकडे जाऊन तशीच विनवणी केली जशी महेश्वरांकडे केली होती। त्यांनी त्रिकूट पर्वतावरील लंका नगरीत स्थायिक झालेल्या राक्षसांचा वध करून आपले रक्षण करण्याची विनंती केली आणि सांगितले की त्यांच्याकडे अन्य कोणताही आधार नाही। विष्णूंनी त्यांना अभय दिले आणि म्हणाले, मी सुकेशाला आणि त्याच्या तिन्ही पुत्रांना ओळखतो। त्यांचे वर्तन पाहून मलाही अत्यंत क्रोध येत आहे। मी त्यांचा संहार करीन, तुम्ही भिवू नका। हे शब्द ऐकून देव परमानंदित झाले आणि विष्णूंची प्रशंसा करत आपल्या गृही परतले। हा विषय लंकेत कळला। माल्यवान आपल्या बंधूंना म्हणाला, देव आणि ऋषी मिळून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत। ते महेश्वराकडे जाऊन आपल्याला मारण्यासाठी गयावया करू लागले। महेश्वरांनी त्यांना सल्ला दिला की ते कार्य त्यांना शक्य नाही आणि त्यांनी विष्णूंकडे जावे। त्या सल्ल्यानुसार ते विष्णूंकडे गेले आणि त्यांच्या चरणी लीन झाले। त्यांनी त्या सर्वांना आश्वासन दिले आहे की ते आपल्या सर्वांचा वध करतील। जर विष्णूंनी आपल्याला मारण्याचा निश्चय केला असेल तर आपण काय करावे याचा विचार करणे श्रेयस्कर आहे, कारण त्यांनी हिरण्यकश्यपूसारख्या अनेक प्रबळ राक्षसांचा वध केला आहे। अनेक वर प्राप्त केलेले, यज्ञ केलेले, दिव्यास्त्रे संचित केलेले आणि मायेत निपुण असलेले राक्षस त्यांच्याशी युद्ध करताना मारले गेले आहेत। ही गोष्ट मनात ठेवून आपण आपले कर्तव्य निश्चित केले पाहिजे। यावर माली आणि सुमाली यांनी असे सांगितले, आपण विद्वान आहोत, यज्ञ आणि दान करणारे आहोत। आपल्याकडे अपार ऐश्वर्य आहे। आपण अत्यंत बलवान शत्रूंवर विजय मिळवला आहे। विष्णू असोत, रुद्र असोत वा इंद्र असोत, कोणीही आपल्यासमोर उभे राहू शकत नाही। आपल्या भयानेच समस्त लोक थरथर कापतात। विष्णूंना आपला द्वेष करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही। या देवांनीच त्यांना फूस लावली असेल, म्हणून आपण आपल्या सैन्यासह प्रस्थान करू आणि त्या देवांचा अंत करू। असा विचार करून त्या राक्षस बंधूंनी युद्धाची सिद्धता केली आणि सैन्यासह स्वर्गावर स्वारी करण्यासाठी निघाले। लंकेतून त्यांच्यासोबत रथ, हत्ती, घोडे, उंट इत्यादी वाहनांचा सैन्य स्वर्गाला वेढा घालण्यासाठी निघाले। त्या अपार राक्षस सेनेचा नायक माली होता। जसे राक्षसांनी लंका सोडली तशी लंका उजाड भासू लागली। जेव्हा विष्णूंना राक्षसांच्या युद्धासाठी निघाल्याचे वृत्त मिळाले तेव्हा त्यांनी देदीप्यमान कवच परिधान केले आणि बाण, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि खड्ग घेऊन पितांबर धारण करून गरुड वाहनावर स्वार होऊन देवसेनेजवळ पोहोचले। त्याबरोबरच दोन्ही पक्षात युद्ध प्रारंभ झाले। विष्णूंनी आपल्या बाणांनी आणि चक्राने अनेक राक्षसांचा वध केला, परंतु मालीने विष्णूंचा सामना केला आणि अत्यंत भीषण युद्ध केले। त्याने विष्णूंचे वाहन गरुडाच्या शिरावर इतक्या जोरात प्रहार केला की त्याला रणभूमीतून पळ काढावा लागला। परंतु अंततः विष्णूंनी आपल्या चक्रायुधाने मालीचे शिर धडावेगळे केले। मालीला पडताना पाहून सुमाली आणि माल्यवान आपल्या राक्षस सैन्यासह लंकेकडे पळून गेले। विष्णूंनी त्या राक्षसांचा पाठलाग केला आणि त्यांचा वध करू लागले। ते पाहून माल्यवान म्हणाला, तू क्षत्रिय धर्माचे पालन न करता पळून जाणाऱ्या आमचा पाठलाग करून आम्हाला मारत आहेस। अशा व्यक्तीला वीर स्वर्गही प्राप्त होत नाही। जर तुला युद्ध करण्याची इतकीच इच्छा असेल तर माझ्याशी कर, असे म्हणत तो विष्णूंच्या समोर उभा राहिला। तुम्ही रणभूमीतून केवळ पळूनच जात नाही आहात, जर तुम्ही पाताळ लोकात जरी लपलात तरी मी तुम्हाला शोधून मारीन। मी देवांना वचन दिले आहे की मी तुमचा वध करीन आणि मी माझे वचन मोडणार नाही, विष्णू म्हणाले। दोघांमध्ये युद्ध जुंपले। माल्यवानने विष्णूंना आणि गरुडालाही खूप पीडा दिली, परंतु जेव्हा गरुडाने आपले पंख फडफडून वायू उत्पन्न केला तेव्हा त्या वायूने माल्यवानला आकाशात फेकून दिले। हे पाहून सुमाली आपल्या सैन्यासह लंकेत पळून गेला। माल्यवान कसाबसा आपल्या सैन्याला मिळाला आणि अपमानित होऊन लंकेत पोहोचला। त्यानंतर विष्णूंनी लंकावासी राक्षसांशी अनेक युद्धे केली आणि अनेक राक्षस वीरांचा वध केला। शेवटी जे राक्षस जिवंत उरले ते आपल्या पत्नी, मुलांसह आणि परिवारासह लंका सोडून पाताळ लोकात गेले आणि तिथे निवास करू लागले। त्यांनी सुमालीला आपला अधिपती केले। त्या काळात विष्णूंनी मारलेले माल्यवान इत्यादी राक्षस रावण आणि कुंभकर्णापेक्षाही अधिक बलवान होते। राक्षसांनी लंका सोडताच वैश्रवण म्हणजेच कुबेर लंकेत निवास करू लागले। काही काळ लोटला। सुमाली एके दिवशी कैकसी नावाच्या आपल्या कन्येला सोबत घेऊन पाताळ लोकातून बाहेर आला आणि भूलोकात विहरण्यासाठी आला। जेव्हा ते पृथ्वीवर फिरत होते तेव्हा त्यांना कुबेर दिसले, जे पुष्पक विमानातून आपल्या पित्याला भेटण्यासाठी जात होते।
कुबेराच्या ऐश्वर्याशी स्वतःच्या दयनीय स्थितीची तुलना करत सुमालीने विचार केला, आम्ही प्रगती कशी करू शकू? आणि शेवटी एक उपाय शोधला. साक्षात लक्ष्मीसमान असलेल्या आपल्या कन्येला तो म्हणाला, मुली, तू विवाहयोग्य झाली आहेस. तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा असलेले अनेक जण आहेत, परंतु तू होकार देणार नाहीस या संशयाने ते कचरत आहेत. तू विश्रव्याचा पुत्र कुबेराचे महावैभव प्रत्यक्ष पाहिले आहेस ना? विश्रवा हा पुलस्त्य ब्रह्माचा पुत्र असून महामुनी आहे. जर तू त्यांची सेवा केलीस, तुलाही असेच पुत्र प्राप्त होतील. कैकसी पित्याप्रती असलेल्या आदरापोटी निघाली आणि विश्रवा तपस्या करत असलेल्या स्थानी जाऊन उभी राहिली. त्यावेळी विश्रवा अग्नीला आहुती देत होते. पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान असलेल्या कैकसीला पाहून विश्रवा म्हणाले, हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस? कुठून आली आहेस? कोणत्या कारणासाठी आली आहेस? सत्य सांग. तिने हात जोडून सांगितले, मुनीश्वरा, आपण आपल्या तपसामर्थ्याने सर्व काही जाणू शकता. मी माझ्या पित्याच्या आज्ञेनुसार आले आहे. माझे नाव कैकसी आहे. होय, समजले. तू माझ्याकडून पुत्रांची इच्छा घेऊन आली आहेस. असे म्हणत विश्रव्यांनी तिच्याशी विधिवत विवाह केला आणि म्हणाले, तू संतान प्राप्तीसाठी राक्षस वेळेत आली आहेस. त्या कारणाने तुला दारुण आणि महाक्रूर राक्षस पुत्र होतील. आपल्यासारख्या तपस्व्याला अशी मुले होणे? मला तशा मुलांची आवश्यकता नाही. कृपया माझ्यावर कृपा करा आणि उत्तम संतान प्रदान करा. कैकसी विनवणी करू लागली. तिच्या अत्यंत प्रार्थनेवरून विश्रवा म्हणाले, ठीक आहे, तुझा धाकटा पुत्र तुझ्या वंशाला साजेसा असेल. काही काळानंतर कैकसीने एका बालकाला जन्म दिला. तो दिसायला अत्यंत विकृत होता. राक्षस रूप, भयंकर आकृती, 10 शिरे, मोठे सुळे, काजळासारखा देहवर्ण, लाल ओठ, 20 हात आणि मोठी मुखे. त्याची 10 शिरे पाहून विश्रव्यांनी त्या बालकाचे नाव दशग्रीव ठेवले. तोच रावण होता. रावणानंतर कुंभकर्णाचा जन्म झाला. तो महाबली होता आणि त्याचे शरीर कोणत्याही जंतूपेक्षा विशाल होते. त्यानंतर विकृत मुख असलेली शूर्पणखा जन्मली. सर्वात शेवटी विभीषणाचा जन्म झाला, जो सत्वगुणी होता. रावण आणि कुंभकर्ण वनातच वाढू लागले आणि आपल्या विलक्षण बलाने सर्वांना भयभीत करत संचार करू लागले. कुंभकर्ण ऋषींना पकडून खाऊन टाकत असे, परंतु विभीषण स्वाध्याय करत आणि नियमित आहार घेत धर्ममार्गाचे अवलंबन करत असे. ते सर्व जेव्हा आश्रमातच होते, तेव्हा एके दिवशी कुबेर पुष्पकावरून आपल्या पित्याला भेटायला आले. कुबेराचे तेज आणि ऐश्वर्य पाहून कैकसीला असूया वाटली आणि तिने आपला ज्येष्ठ पुत्र रावणाला सांगितले, तुझ्या बंधू कुबेराचे वैभव पाहिलेस का? एकाच पित्याची संतान असूनही बघ तुझी स्थिती काय आहे. जर तू त्या कुबेरासारखा झालास तर मला खूप आनंद होईल बाळा. अमित प्रतापी रावणाला या शब्दांमुळे रोष आला. त्याने आपल्या मातेसमोर प्रतिज्ञा केली, आई, मी माझ्या बंधूसमान किंवा त्यापेक्षाही श्रेष्ठ होऊन दाखवीन. तू काळजी नको करू. त्याने कुंभकर्णासोबत मिळून महान कार्य करण्याचा संकल्प केला आणि आपल्या बंधूंसह गोकर्णाश्रमात जाऊन तिथे अत्यंत तीव्र तपस्या केली. त्याच्यासोबत कुंभकर्ण आणि विभीषणानेही तपस्या केली. रावणाने निराहार राहून 10 सहस्र वर्षे तपस्या केली. तो प्रत्येक सहस्र वर्षाला आपले एक शिर कापून अग्निकुंडात अर्पण करत असे. त्याच्या 10 शिरांपैकी 9ची आहुती झाली आणि एक शिल्लक राहिले. जेव्हा 10 सहस्र वर्षे पूर्ण झाली आणि रावण आपले उरलेले एक शिर कापणारच होता, तेव्हा ब्रह्मादेव दिक्पालांना सोबत घेऊन आले आणि म्हणाले, हे दशग्रीवा, मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. रावणाने परमानंदाने ब्रह्मदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, पितामहांनो, प्राण्यांना मृत्यूच्या भयापेक्षा मोठे दुसरे कोणतेही भय नाही. मला अमरत्वाचा वर द्या. बाळा, असा वर देणे शक्य नाही. दुसरा कोणताही वर माग. ब्रह्मादेव म्हणाले, मला इतर प्राण्यांचे कोणतेही भय नाही, परंतु मला सुपर्ण, नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देव इत्यादींकडून मृत्यू प्राप्त होऊ नये असा वर द्या. मनुष्य इत्यादी तर माझ्यासाठी तृणासमान आहेत. रावण म्हणाला. रावणाने मागितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी वर दिला. त्या वरासोबतच रावणाची 10 शिरे पूर्वीसारखी झाली आणि त्याला हवी असलेली रूपे प्राप्त करण्याची शक्तीही प्रदान केली. त्यानंतर ब्रह्मदेवांनी विभीषणालाही वर मागण्यास सांगितले. आपले मन कधीही धर्मापासून विचलित होऊ नये आणि स्मरण करताच आपल्याला ब्रह्मास्त्राचे ज्ञान व्हावे असा वर विभीषणाने मागितला. ब्रह्मदेवांनी त्याला इच्छित वर दिला आणि सोबतच चिरंजीवी होण्याचा वरही दिला. पुढची पाळी कुंभकर्णाची होती. देव ब्रह्मदेवांना म्हणाले, देवा, कुंभकर्णाला वर देऊ नका. त्याने नंदनवनात विहरणाऱ्या 7 अप्सरांना खाऊन टाकले आहे. इंद्राच्या 10 अनुचरांना खाऊन टाकले आहे. त्याने किती ऋषी आणि मुनींना खाल्ले आहे याची गणनाच नाही. वर न मिळताच तो असा आहे, तर वर मिळाल्यावर तो काय अनर्थ करेल. हे ऐकून ब्रह्मदेवांनी सरस्वतीचे स्मरण करून तिला बोलावले आणि कुंभकर्णाच्या जिव्हेवर बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कुंभकर्णाला विचारले, तुला हवा तो वर माग. सरस्वतीच्या प्रभावामुळे कुंभकर्ण म्हणाला, मला अनेक वर्षे झोप लागेल असा वर द्या. तथास्तु असे म्हणून ब्रह्मादेव अंतर्धान पावले. सरस्वतीही कुंभकर्णाच्या वाणीतून निघून गेली. त्वरित कुंभकर्णाला जाणीव झाली आणि तो दुःखी होऊन म्हणाला, छी छी, असा कोणता वर मागितला मी? देवांनी काहीतरी माया करून मला फसविले आहे. रावण, कुंभकर्ण और विभीषण अशा प्रकारे ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून श्लेष्मातक वनात जाऊन राहू लागले. चांदोबा रामायण
53वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.